नगरसेवक कोण आहे? मॅडमला फोन ते का म्हणते की सुधीर भाऊशी बोला का? आम्ही का पागल लोक आहो का? आम्ही दिलं निवडून कुणाला? आला खायला आम्हाला आश्वासन दिलं कशाला तुम्ही सगळ्या लोकांनी? द्याय नाही पाहिजे आम्हाला आश्वासन. कशाला आश्वासन दिले आम्हाला? आम्हाला एक ठरवून द्या तुम्ही दोघं जणी की आमचा वार्ड मेंबर कोण आहे. एक तर सुधीर भाऊ आहेत की त्यांच्या मिसेस आहेत की तुम्ही आहे, हे आम्हाला ठरवून द्या आम्हाला. ज्यावेळेस आपल्या मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस खडसे सर, मोहिनीताई सर्वजण आले होते. मी त्यांना विचारले की मॅडम आमचा नमुना डचा काय विषय आहे, तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुमचं नमुना ड मिळणं खूप क्रिटिकल आहे. तुमचे डॉक्युमेंट वगैरे नाही आहे, काही सुद्धा नाही आमच्याकडे. कोणाकडे जर डॉक्युमेंट एखादं असेल तर ते आम्हाला द्या, आम्ही तुमचं नमुना ड करून देऊ. मोतीनगर हे वेल डेव्हलप आहे. तिथं काय फक्त सर्व्हिस लाईन साफ करायसाठी नगरसेवक आहेत. आणि संभाजीनगर मध्ये लोकांच्या घरात पाणी जावं तर तुम्ही येणार नाही. सर्व्हिस लाईन साफ करायला जाणार का तुम्ही सगळ्यात? आमच्या वार्डात अजून घंटागाडी नाही. महिन्याला येते की नाही की एखाद्या वेळेस कचरा कुठे टाकतो तिथे नेऊन टाकावंच लागते आम्हाला. वार्ड मेंबरला वेळ नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन टाका, आमची काही अडचण नाही. माझं नाव विद्या संदीप देशमुख. आम्ही संभाजीनगर वार्ड येथे राहतो. आम्ही मतदान करायच्या वेळेस आम्हाला आश्वासन दिलं की 6 महिन्यात आमचा वार्ड नमुना ड म्हणून करण्यात येईल आणि बाकी कामही करण्यात येईल. बुवा बुद्धविहार, नाल्याचे कामं, नळाचे कामं, पण आमच्या वार्डात अजूनही काहीही केलेलं नाही. 6 महिन्याचं आश्वासन दिलं तर 6 महिने होऊन गेले, 8 महिने झाले, अजून काहीही केलं नाही आमच्या वार्डात. या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही कोणकोणत्या व्यक्तींना पत्रव्यवहार केला होता? SDO साहेब आणि मोहिनीताई नाईक, पण त्यांना पण बोललो होतो आम्ही. सुधीर भाऊ देशमुख आणि खडसे सर यांना पण सांगितलं होतं आम्ही. काय उत्तर मिळालं तुम्हाला? त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 6 महिन्यात हे काम तुमचे करू, आणि आज 8 महिने झाले मतदान होऊन आमच्या वार्डात कोणतंही काम करण्यात आलं नाही. विकास कामासंदर्भात, नाली सफाई, पाण्याची व्यवस्था या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल? अजून आमच्या वार्डात नळाची सोय नाही ना. पिण्याच्या पाण्याचं नळ नाही. ते म्हणाय गेले की पुढेच जातात. आणि नमुना डच तर आम्हाला आमचा वार्ड नाहीच म्हणायले, अजून तर काहीच नाही. महिन्यात 15 दिवसाचं आश्वासन दिलं होतं, त्याच्यावर महिना झाला, अजून काही केलं नाही. मी रंगनाथ शिवाजी धीरे, राहणार संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 11, इंदिरा वसाहत, संभाजीनगरच्या नावाने ओळखले जाते. संभाजीनगरमध्ये जी जागा नगरपालिकेनं या गरीब लोकांना पुनर्वसन करून वाटप केली होती, त्या जागेचा नमुना ड आजपर्यंत कुठल्याही नगरसेवक शब्द देऊन शब्दाला मान देत नाहीत. आणि आम्ही आतापर्यंत सर्व लोकांना पत्रव्यवहार केले. SDO साहेब, मुख्य अधिकारी साहेब, नगराध्यक्ष मॅडम यांना आवक-जावकमध्ये पत्र देऊन सुद्धा त्या पत्राचं काहीही अपडेट आम्हाला कळू द्यायला मार्ग नाही आहे. नगरपालिकेत आलं, शिवसाहेब भेटतात, अध्यक्ष मॅडम भेटत नाहीत, अध्यक्ष मॅडम भेटतात, शिवसाहेब भेटत नाहीत. मग हे असे लोक चक्रा मारून मारून कटाळून गेलेले आहे. नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस नगराध्यक्ष मॅडम आणि नगरसेवक यांनी एक कंबाईन कॉर्नर मीटिंग घेतली होती. त्या कॉर्नर मीटिंगमध्ये त्यांनी सर्व महिलांच्या समोर आश्वासन दिलं होतं की आमचे दोन्ही नगरसेवक व नगराध्यक्ष मॅडमला सर्वाधिक मतदान तुमच्या प्रभागातून जर झालं आणि आमच्या बहुमतात आम्ही नगरपालिकेत जर जाऊन बसलो तर तुमचं 6 महिन्याच्या आतमध्ये तुमचं नमुना ड व बौद्ध विहाराचं काम सर्वात पहिले मार्गी लावू. आता इलेक्शन होऊन पदावर बसून 6 महिन्याला जास्ती झाले तरी अजून त्याला काहीच पर्यायी मार्ग उरलेला नाही आणि काम कुठलंच सुरुवात झालेली नाही. मी गुरु उचाडे, राहणार संभाजीनगर, वार्ड क्रमांक 11. आमच्या वार्ड क्रमांक 11 मध्ये जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा आमचे नगर अध्यक्ष मॅडम आणि नगरसेवक आणि नगरसेविका आम्ही इंदिरा वसाहत इथे राहतो. आणि इलेक्शनच्या वेळेस आमच्या दोन्ही नगरसेवकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 6 महिन्याच्या अंदर तुम्हाला आम्ही नमुना ड व बुद्धविहाराचं काम करून देईल व संभाजीनगरचा विकास करेल. आज 8 महिने झालेले आहे. आमचे वार्ड मेंबर येऊन सुद्धा पाहत नाहीत, नुसती गोष्टी करतात, बाकी येणं नाही. आणि जर कोणी जर फोन केला की सर आमच्या नाल्या चॉकअप झाल्या, पाणी अडलेलं आहे, हे सर्व तुम्ही काढून द्या, तर एकाला जर फोन केला ते म्हणजे ते माझ्याकडे नाही आहे. खडसे सरांना फोन केला ते म्हणजे माझ्याकडे नाही आहे. आणि देशमुख मॅडमला जर फोन केला ते म्हणजे माझ्याकडे नाही आहे. म्हणजे नेमका आमच्या वार्डातला वार्ड मेंबर कोण आहे हे पण आम्हाला कळून द्यावी. लवकरात लवकर आमच्या जे गोरगरिबांची समस्या आहे
ती पूर्ण करावी. नगरसेवक कोण आहे मॅडमला पूर्ण ते का म्हणते सुधीर भाऊशी बोला का आम्ही का पागल लोक आहो का? आम्ही दिलं निवडून कुणाला आला काल आम्हाला आश्वासन दिलं कशाला तुम्ही सगळ्या लोकांनी द्याय नाही पाहिजे आम्हाला आश्वासन. कशाला आश्वासन दिले आम्हाला? आमच्या मनात आम्ही मत केला असतो ना. त्यांचं म्हणणं काय झालं की आम्ही विषय आमचा प्रोसेस मध्ये आहे. कुणाला आता येऊन जाऊन ते नाल्या काढा, तुम्हाला हात जोडून एखाद्याला विनंती तरी आहे म्हणले का की की आमच्या विषय वळणात नाल्या मांडलेला काढणं आहे बंद करा तुम्ही. आमच्या वळणात नाल्या काढू नका. कुणाच्या भरोश्यावर? नाही, शांत काढू नका. झोपूनच आमच्या जायचं. वळणात तुम्हाला जर तुम्ही नाल्या काढून देत असाल आमच्या वाड्यात आणि सुधीर भाऊला आमच्या माणसाने फोन केला होता, सुधीर भाऊचं म्हणणं काय त्या माणसाला की ते माझ्याकडनं आहे, नाल्या काढल्या कोण, म्हणजे आम्हाला एक ठरवून द्या तुम्ही दोघं जणी की आमचा वार्ड मेंबर कोण आहे. एक तर सुधीर भाऊ आहेत की त्यांच्या मिसेस आहेत की तुम्ही आहे, हे आम्हाला एकदा ठरवून द्या आम्हाला. काय केली त्या दिवशी पाणी ब्लॉक झालं होतं कोणाला? तुमच्याकडेच होतं ना पाणी? पूर्ण रिव्हर्स मध्ये झालं होतं. काढले काढून घेऊन आम्ही काढले, स्वतः मी काढले, रेकॉर्डिंग आहे माझ्यावर. तुम्ही काढून गेले, फुल पाडली आरती जेसीबी, फुल फोडला देतो. काम मी केलं. लोक म्हणतात काय करून देतो म्हणले, ते लोकांच्या घरापुढचं केलेलं आहे ते. हे पहा, आमच्या घरात पाणी गेलं तर जाऊ द्या, आमच्या घरात नाल्या कचरा गेला तर जाऊ द्या, फक्त आम्हाला नमुना ढ करून द्या बस. हे करून द्या आम्हाला. आमचा नाल्या गेले काय पाईपलाईन नाही, पाईपलाईन नाही आमच्या इथं. आणखी 25 वर्ष झाले पाईपलाईन नाही. संभाजीनगर मधील सर्व जनतेस माझा नमस्कार. मला जसे गुरुनी इथे बोलावलं, मी आपल्या नगरामध्ये मोतीनगरमध्येच नाली सफाईचं काम करणं चालू होतं. या ड्रेसवरच मी इथे आलेलो आहो. अद्याप घरी सुद्धा मी गेलेलो नाही. जसंही गुरुनी फोन केला, गुरु सर कुठं, मी म्हणलं की मी 5 मिनिटात नगर परिषदला येतो. मी 5 मिनिटातच नगर परिषदला आलो, जास्त विलंबही लावला नाही. मी घरी सुद्धा गेलो नाही. फक्त मला हे म्हणायचं आहे की आमची जेव्हा जनरल बॉडीची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मी प्रकर्षाने मांडला आणि हा मुद्दा तिथं लिहून त्यांनी नोंद घेतलेली आहे. मी जेव्हा म्हणा लागले, त्यांनी गुड न्यूज लोकांना दिली नगराध्यक्षाने की आता आपल्याला नमुना वाटप करायचे आहे, तर मी म्हणलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे मॅडम, तुम्ही खूप चांगलं काम केलं, तुमच्या काळामध्ये हे काम होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आमच्या संभाजीनगरचं काय? तुम्हाला म्हणलं ना, संभाजीनगरचं काय? संभाजीनगरचा नमुना कधी होईल? सर म्हणे बिलकुल या नजीकच्या काळामध्ये आपण ते संभाजीनगरचं सुद्धा कंप्लीट करू, नमुना करू, असं त्यांनी मला आश्वासन दिलं. मी बऱ्याच लोकांना सांगितलेलं आहे, फक्त मीटिंग घेऊन मी सांगितलेलं नाही. सर तुम्ही आता याला विचारा तर हे मॅडम तुम्हाला काय म्हणलं, याला काय म्हणलं म्हणा, सांगा नजीकच्या ना. काळामध्ये याला नमुना निश्चितच होईल. तुमचंच बोलणं पूर्ण नका सर, याला विचारा तुम्ही मॅडम याला काय म्हणल्या मला संभाजीनगर आल्या तर ज्यावेळेस सांगा आपल्या सर. मंदिराचं काम चालू होतं त्यावेळेस खडसे सर, मोहिनीताई सर्वजण आले होते. मी त्यांना विचारले की मॅडम आमचं नमुना डचं काय विषय आहे? तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुमचं नमुना ड मिळणं खूप क्रिटिकल आहे, तुमचे डॉक्युमेंट वगैरे नाही आहे, काही सुद्धा नाही आमच्याकडे. कोणाकडे जर डॉक्युमेंट एखादं असेल तर ते आम्हाला द्या, आम्ही तुमचं नमुना ड करून देऊ. आपण होईल म्हणून सांगितलं ना. पण असेल document नाही, नाही, करून देऊ, ते नाही, काहीतरी नाही. बोलले. इंदिरा वसाहत म्हणून हे पहिले दिलेलं आहे. सर मग हे इलेक्शनच्या आधी का नाही कळाला? मग इलेक्शनला आम्हाला का आश्वासन दिलं? प्रत्येक वेळ नगरसेवकाला विचारलं की आमच्या वार्डामध्ये अशा अशा कामाच्या संदर्भात तुम्हाला करावं लागेल. प्रत्येक वेळ खडसे सर किंवा देशमुख मॅडम, आम्ही मोतीनगरमध्ये काम चालू आहे म्हणते. मोतीनगर हे वेल डेव्हलप आहे, तिथं काय फक्त सर्व्हिस लाईन साफ करायसाठीच नगरसेवक आहेत. आणि संभाजीनगरमध्ये लोकांच्या घरात पाणी जावं तर तुम्ही येणार नाही. सर्व्हिस लाईन साफ करायला जाणार का तुम्ही सगळ्यात? संभाजीनगर- कधी विचारलं आम्ही मोतीनगरमध्ये झाडं तोडायलो, कधी विचारलं सर्व्हिस लाईन साफ करायलो, कधी विचारलं मोतीनगरच्या नाल्या काढायलो. मोतीनगरमध्ये पाणीच दिसत नाही तुम्हाला रस्त्यावर, तर तुम्ही नाल्या कुठून काढायला आमच्या तिथं? नाल्यात किती आहेत? मग आमच्या 4 आहे. नाल्या आहेत, 4 नाल्याचा कचरा उचलला जात नाही. संभाजीनगरमध्ये कधी विचारलं जेवढा मोतीनगरमध्ये, मी कधी वेळ विचारलं जेवढा बाहेरच्या वेळ मी वार्डामध्ये. संभाजीनगरमध्ये देतो नाली काढणं महत्त्वाचं तेवढा नाही, सर. तेवढा वेळ नगरसेवक बाकी नाली कामं- काढण्यासाठी निवडून गेलेले आहेत का? आणि या बाईला तुम्ही बोलता बोलता तुम्ही समोर गेले पण तुम्ही थांबून या बाईची समस्या सॉल्व्ह नाही केली. ही बाई माझ्याकडे 100 वेळा ओरडली आहे. पाणी नाही आम्हाला, 500 रुपये मला- महिना देऊन पाणी मला भरतो. लोकांच्या 2 संभाजीनगरच्या गोष्टी ऐकावं विहारामध्ये लागते जे आम्हाला. अनावश्यक झाडं होती ते त्यांच्या आळ्या त्या लोकांच्या त्या अंगणामध्ये पडत होत्या. मी परवाला स्वतः उभं राहून ते त्या झाडाची काटणी करून घेतली. मध्यंतरी नाली ब्लॉक झाली होती. स्वतः रंगाभाऊ धीरे इथे हजर आहे, त्यांच्या समोरच आम्ही सीओला तिथे आणलं. सीओ साहेब स्वतः तिथे अर्धा तास तिथे बसले, इंजिनियर आचमारे साहेब तिथे बसले आणि त्यांनी स्वतः JCP आणून त्यांच्या प्रत्यक्ष ते ब्लॉक झालेली नाली आम्ही फोडून ते पाणी सुरळीत करून दिलेलं आहे. तर शिवसरच्या आदेशानुसार सर म्हटले SR चं काम चालू आहे, त्याच्यामुळे जे प्लॉटिंग आहे तुमची ते गुंठेवारी झालेली आहे.
टॅक्सेशन मधून नाही का एक वेळा तुम्हाला नावगी करून हे होऊन घ्यावं लागेल टॅक्सेशन टॅक्स विभागाकडून. नंतर मग आपण नाही का नमुना ड ची प्रोसेस चालू करू. सध्या SR मध्ये टॅक्सेशन वाले कर्मचारी बिझी आहे, तर सध्या 5-15 दिवस हे लागणार. नंतर मग प्रोसेस अजून चालू करू आपण त्याबाबतची. तर म्हणजे आम्ही किती तारखेपासून चालू होईल समजा, या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल की त्याच्या पुढच्या महिन्यात होईल? SR चं काम झालं नाही नाही सर, तसं म्हणू नका, तुमचं ते काम होऊ द्या, आम्ही त्याच्यात अडथळा घालू ना. संभाजीनगरचे सगळे संभाजीनगरचे संभाजीनगरचे आहे. हो. संभाजीनगरचा विषय एक तर 18 घ्यायला लागेल, हा. ठरावानंतर सर्वे करायला लागेल. हो. सध्या कोण राहिले त्याची सर्वे करायला हो. लागेल. या सांगा ना लोकांनी मग इथं. मूळ धरका करून घेतलेले आहे. नगरपालिकेनं ज्या धरकाला दिलेले आहे त्या धरकापासून यांनी इमला खरेदी करून घेतलेली आहे. हो. ते कच्चा कागद आहे. तर त्या परंतु त्याचा टॅक्स ते भरतात ना. सध्या कोण राहिले ते हो, सर्वे पण ते राहणारे लोक ते टॅक्स भरायला लागले ना. मी काय सांगलो, साहेबांचा जे निरोप आलेला आहे, सर्वे करायला टॅक्सचे विभागाचे लोक लागणार आहे. ते SR एकदा टप्पा पूर्ण झालं की मग तेही लोक आपल्याला सर्वेसाठी तिकडे पाठवायचे आहे आणि सर्वे झाल्यानंतर आपला ते बाकीच्या प्रोसेस होणार आहे. नाही, सर्वे झाला. आता समजा आमच्या इथं 70% लोकांना दुसऱ्याचं घर घेऊन स्वतः राहिले, पण त्या 70% लोकांनी टॅक्स नगरपालिकेत स्वतःच्या नावानं भोगवटदार म्हणून नोंद केलेली आहे, त्याच्यात नावानं टॅक्स येते. तर मग त्या लोकांची काय? तर त्यांचे सर्वे करायचे आहे ना. जे आता टॅक्स सध्या भरायले, ते राहिले का, हो. टॅक्स नंबर कोणता आहे, त्यांचा प्लॉट नंबर कोणता आहे, हा, हा. मालमत्ता नंबर कोणता आहे, बरं. सध्या कोणसा माणूस राहत आहे, ते सगळं बरोबर आहे, सर्वे सर्वे करायला करायला लागेल. त्यानुसार आता जे त्याला allotment मंजूर आहे, हो. नकाशा म्हणजे प्लॉट नंबर, त्या तिथं ते माणूस कधी होईल सर हे राहणार, टॅक्स काम? भरणारा. SIR चं काम SIR ट्रान्सफर मध्ये SR ची डेडलाईन तुम्हाला 30 जुलै दिलेली आहे. ऑलरेडी 8 तारीख झालेली आहे. SIR काम कधीपर्यंत संपणार ते 8 तारीख शासनाने हे तुम्हाला नमुनाची डेडलाईन डिसेंबरची दिलेली आहे. 31 डिसेंबरची दिलेली आहे. एक मिनिट, अर्ज स्वीकारायची आहे, तो विषय वेगळा आहे. नाही नाही, अर्ज स्वीकारला तो. संभाजीनगरचा विषय वेगळा आहे, नगरपालिका तो वेगळा आहे. हा. हा विषय वेगळा आहे. हा सरकारी जागाचा जे 31 डिसेंबरचा विषय आहे ना, तो वेगळा आहे. हा संभाजीनगरचा विषय वेगळा आहे. नगरपालिकेची जागा आहे, त्याचा लेआउट आहे, हो. अलग नगरपालिका आहे, हो. भोगवटदार म्हणून लोक आहेत, देणारी नगरपालिका आहे. हो. बॉडी जे डिसिजन घेणार ते तुम्हाला लागू होणार. हा GR वेगळा, हा संभाजीनगरचा विषय वेगळा. आणि ते बाकीचे जे होते ते गव्हर्नमेंटच्या जागेवर बसलेले आहे वाटतं. शासकीय जागेवर बसलेले आहे. तो विषय वेगळा तो आहे. शासकीय layout जागेवर मंजूर बसलेले आहे. आहे, आपले नगरपालिकेचे आहेत. लेआउट वेगळा आहे, हा मंजूर लेआउट आहे, मंजूर layout आहे. नगरपालिकेच्या मालकीचा आहे. एकदम वेगळा. तर नगरपालिकेचं लेआउट आहे, मान्य झालं आता. बरोबर आहे. एक मिनिट सर. मला असं वाटतं- नगरपालिकेचं लेआउट आहे, मंजूर झालेलं आहे. तुमच्या हिशोबाने त्याचा तुमच्या रेकॉर्डला आहे, पण आमच्याजवळ त्या जागेचा कुठलाही कागद नाही टॅक्स पावती व्यतिरिक्त. हा, मग तेच तर मग टॅक्स आम्हाला तर कोणतीच पावती दिली नाही ना. आम्हाला सांगितलं ही 5 नंबर जागा तुझी आहे, तू आम्ही राहिलो. त्यासाठी फक्त त्या नावाने टॅक्स पावती आलेली आहे. चालतं ना, tax सर्वे पावती करायचा आहे. आहे. त्यासाठी सर्वे मला करायचा. काय दिलं असतं, मला असं वाटते तर ते काम सोपं झालं. जरी मूळ मालक तिथे नसले, परंतु हे लोक 10-10, 20-20 वर्षापासून तिथे राहत आहे, त्यांच्याकडे टॅक्स पावती आहे, त्यांनाच ते अलॉट करण्यात यावं असं मला वाटते. ते राहत आहे त्यांना. बोला. या. मला जेव्हा मोजून दिली होती जागा, तेव्हा सगळी मोजून नगर परिषदच्या लोकांना आणि भाऊ होते मनोहर भाऊ, त्यांच्या माणसानं सगळ्यांना दिली होती. आम्ही का सगळं मोजून दिल्यावर आम्ही घरं बांधले आणि नगर परिषदचं टॅक्सच दिलं आम्हाला. परत आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, आम्हाला वाटलं आमची पक्की जागा आहे काय की दिली म्हणून. आता असे आले की घरकुल नाही बांधून देत, तुम्ही गाव नमुना ड आणा, म्हणून आम्ही आता हे प्रोसिजर चालू केलं. तर आमचं करून देतो म्हणून मेंबरनं ते सांगितलं होतं, आम्ही करून देतो तुमचं निवडून येताना. तर आता ह्यांना करून दिलं पाहिजे आमचं. आणि नाही तर भाऊ अजून मेले नाही, त्यांना आमचं करून द्या.